जनिया चोली वाली पोरी फार ग मस्त मला फार ग मस्त मला फार ग. Once more! Once more! Once more! ये सूट बूट वाला पूरा फार ग मस्त मला फार ग मस्त मला फार ग. ये सूट बूट वाला पूरा फार ग मस्त मला फार ग मस्त मला फार ग. जनिया चोली वाली पोरी फार ग मस्त मला फार ग मस्त मला फार ग. जनिया चोली वाली पोरी फार ग मस्त मला फार ग मस्त मला फार ग. चला तर व्हिडिओ एडिटिंगला सुरुवात करूया. व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये बिटमॅप अँड सेकीपेकची लिंक दिली आहे, ती इम्पोर्ट करायची आहे. लिंकवर क्लिक करून 5 सेकंद वेट करायचं आहे आणि इथे तुम्हाला पासवर्ड टाकायचा आहे. पासवर्ड तुम्हाला व्हिडिओमध्ये कुठे पण 2 स्टेपमध्ये भेटून जाईल. पासवर्ड टाकून झाल्यावर सबमिट करायचं आहे. नंतर 5 सेकंद वेट करायचं आहे. नंतर इनपुट करायचं आहे, तर थोडा टाईम लागेल. नंतर नेक्स्टवर क्लिक करून कन्फर्म टू टाईमलाईनवर क्लिक करायचं आहे. नंतर बिटमॅप प्रोजेक्ट ओपन झालं आहे. असंच तुम्हाला सेकीपेक प्रोजेक्ट लिंक ओपन करायचे. मी करून घेतलं आहे आधी. नंतर फोटो ॲड करायचे आहेत. जे कुठे फोल्डरमध्ये तुमचे फोटो असतील ते मध्ये ॲड करायचे आहेत. दोन बिटमॅपच्या मध्ये एक फोटो ॲड करायचा आहे. मी फोटो ॲड करतो, तुम्ही वेन करा. चला तर मी फोटो ॲड केला आहे. आता इफेक्ट लावायचे मग सेकीपेक प्रोजेक्टमध्ये जाऊन पहिला इफेक्ट कॉपी करायचा आहे. नंतर बिटमॅप प्रोजेक्टमध्ये येऊन दुसरा फोटो पेस्ट करायचा आणि तिसरं 5 फोटोला क्लिक लावायचं आहे. ते डबल 3.20-22 पर्यंत. नंतर आता सेकीपेकमध्ये जाऊन दुसरा इथे दिलाय ब्लॅक कसं आहे ते क्लिक करून कॉपी करायचे आहे. अँड वापस येऊन बिटमॅप प्रोजेक्टमध्ये डबल बिटमॅप दिसतात, ते जाऊन ते पासवर्ड क्लिक करून पेस्ट करायचे. नंतर आता दुसरा इफेक्ट लावायचा आहे. तर तिसरा इफेक्ट कॉपी करून बिटमॅप प्रोजेक्टमध्ये जाऊन इकडे डबल बिटमॅप दिसतात 2 नंबरचे, त्याला पेस्ट करायचे. नंतर सिंगल बिटमॅप आहे त्याला सोडून द्यायचे.
तर डबल बीट माराय त्याला पेस्ट करायचं आहे. जसं डबल बीट माराय त्यांना पेस्ट करायचं आहे. मी करतो, तुम्ही पण करून पेस्ट करून झालंय. आता लास्ट इफेक्ट कॉपी करायचं आहे. इफेक्टमध्ये जाऊन लास्ट इफेक्ट कॉपी करून त्या बिटमॅप प्रोजेक्टमध्ये येऊन सिंगल पिक मॅप दिसते त्याला कॉपी करायचं आहे तो फोटोला. नंतर दुसऱ्या तसंच असे सर्व फोटोला फार ग मस्त असा तो पण तिकडेच भेटेल जोडून. नंतर त्याला पण शेवट पण खेचून घ्यायचे आहे आणि ब्लॅक पेनची त्याला पण. आता व्हिडिओ पूर्ण झाला आहे एडिटिंग. नंतर आता एक्सपोर्ट करायचं आहे. ते कॉर्नरमध्ये सेटिंगच्या बाजूला दिसते तिथे क्लिक करून त्यात एक्सपोर्ट करायचं आहे. एक्सपोर्ट झाल्यावर सेव्ह करायचं आहे. तर ते तुमच्या गॅलरीमध्ये सेव्ह होईल. चला तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया. बाय.